आज सकाळी 5:30ला उठून आम्ही आज वाकडीला गेलो. वाकडीला म्हणजे माझ्या गावाला. माझं गाव हे परांडा तालुक्यात एक छोटंसं आहे वाकडी आणि त्याला धाकटं पंढरपूरही म्हणतात. कारण सेम पंढरपूरमध्ये जसं पुंडलिकचे मंदिरं वगैरे पाहण्यात आहे, तसं माझ्या गावामध्ये पण सगळे मंदिरं एका जागी आणि सगळे नदीमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याला धाकटं पंढरपूर म्हणतात. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे आज आम्ही नदीत अंघोळ करायला आणि दिवा लावायसाठी गेलो होतो. आणि आमच्या वाकडीला स्वयंभूत असं महादेवाची पिंड पण आहे, मंदिर पण आहे. आणि खूप दिवसांनी तिथे मी चिमण्या वगैरे पाहिल्या आणि पूजेसाठी आम्ही अ, मातीचा दगडांचा एक छोटंसं ह्याची पिंड केली होती महादेवाची आणि त्याची पूजा वगैरे केली. दिवे लावले आणि सगळे दिवे आम्ही एक 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 करून पाण्यामध्ये सोडले. त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला शिकवते की अहंकार, क्रोध आणि लाभ हे त्रिपुरासुरासारखे आपल्या मनात असतात. भगवान शंकराप्रमाणे त्यांचा नाश करून आपण सत्य, शांती आणि भक्तीचा प्रकाश आपल्या जीवनात प्रज्वलित करावा. ह्या दिवशी दीप लावून प्रार्थना केल्यास अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय मिळतो, अशी एक श्रद्धा आहे. खूप दिवसांनी मी इकडे आले होते नदीकडे. मी जास्त गावातच जातो, नदीकडे यायचा एवढा संबंध येत नाही. पण आज एवढं मन प्रसन्न वाटलं. सगळ्यांनी मिळून थोडा वेळ मेडिटेशन केलं. 1-2 तास आम्ही तिथेच रमलो. तिथून पाय काय निघतच नव्हता. आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की माझं गावाला धाकटं पंढरपूर असं म्हणतात. तुम्ही कधी पण माझ्या गावाला नक्की भेट देण्यासाठी येऊ शकतात. खूप छान झाडे वगैरे लावले होते, गार्डन केलं होतं, बसायला बाकडेही केले होते. इथली पॉझिटिव्हिटी आणि चांगलं वातावरण बघून असं ठरवलं की आठवड्यातून एकदा तरी वाकडीमध्ये वाकडीला खूप जायचं. मोठी नदी आहे, चांदणी नदी. आणि नदी पलीकडच्या शेतात जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे नावेत बसून जावं लागतं. मग तिथं छोटे छोटे मुलं होते, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला एकदा थोडीशी 5 मिनिट चक्कर मारून आणा आतमध्ये. त्यांनी खूप आनंदाने आम्हाला चक्कर मारून आणली आणि त्यांच्यासोबत अशाच गप्पा गोष्टी पण केल्या. आणि मी पण थोडासा ट्राय केला नाव चालवायचा, पण मला ते खूप जड जात होतं. तरी पण एक छोटीशी एन्जॉयमेंट माझ्यासाठी आजची खूप छान ठरली. आणि आजचा दिवस मी एवढ्या सकाळी 5:30ला उठून आल्याचं मला खूप सार्थक मिळालं की आजचा दिवस माझा खूप चांगला गेला, हॅपीली गेला. आणि मेडिटेशनमुळं खूप शांत वाटत होतं. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.